छत्रपती संभाजीनगर या संघाकडनं बॉलिंग ट्रॅक अगदी ॲज अ ओपनर बॉलरची भूमिका बजावली जाईल ती म्हणजेच स्वप्नील गांगड. यावेळेला मात्र थोडासा बदल पाहायला मिळते. रोहन सिंगला थोडंसं मागे ठेवलं जाईल. स्वप्नील गांगडला स्ट्रायकर बॉलरची भूमिका. हायर वी गो विथ फर्स्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. पहिला चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. परंतु स्वप्नील गांगड, मी सातत्याने या खेळाडूचं कौतुक यासाठी करत असतो मित्रांनो. नवोदित ज्यावेळेस तुम्ही खेळाडू असता त्यावेळेला आपला उदयोन्मुख खेळ सादर करत असताना अनेक अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागतं. प्रेशरला टॅकल करता येणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे आणि ती कंडिशन सातत्यानं फेस केली आहे ती म्हणजे स्वप्नील गांगडना. यावेळेला पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर प्रवीणसाठी चेंडू क्रमांक 2. ट्रॅकर बॉल इथे मात्र स्वप्नील गांगड नाव ऑन अ फायर. षटक क्रमांक 1 च्या चेंडू क्रमांक 2 वर 0 या सांघिक धावसंख्येवर पहिला झटका, पहिली फलंदाजी करणाऱ्या मानिवली या संघाला. करताना एक गोष्ट म्हणाले की डिसिजन मधली फ्लेक्झिबिलिटी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे, फार महत्वाची गोष्ट आहे. निश्चित न्यू बॅटर जर आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडला हरेश, नॉन स्ट्रायकिंग एंडला ज्ञानेश्वर कडव यांच्या बॅट मधनं जर लगातार 3 षटकार आले तर सुप्रसिद्ध उद्योजक तुळशीदास भांडे यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. पहिल्या दोन चेंडू मध्ये कर्णधारानं का निर्णय बदलला, स्वप्नील गांगडला का स्ट्राईकला आणलं, याचं उत्तर दिलं गेलं आहे. तिसरा चेंडू यावेळेला खोलवर टप्प्याचा. लॉंग ऑफ मध्ये अमोल कथोरे तिथे मात्र तैनात असतील. चांगल्या दर्जाचा खेळाडू. क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं तर लॉंग ऑफला पेट्रोलिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात. या खेळाडूचं देखील डेडिकेशन, या खेळाडूची देखील कमिटमेंट वर्षानुवर्ष सातत्यानं इन्फॉर्म आपल्याला पाहायला मिळाले. तिसऱ्या चेंडूवर एक सिंगल येईल. धावफलकाचा श्रीगणेशा होईल तो म्हणजेच फर्स्ट बॅटिंग करणाऱ्या मानिवली संघ. 3 चेंडू 1 बाद 1 धाव. आणि आता मात्र स्ट्रायकिंग इनला ज्ञानेश्वर कडव याच्या बॅट मधनं जर लगातार 3 षटकार आले तर प्रसिद्ध उद्योजक तुळशीदास भांडे यांच्याकडनं तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज ज्ञानेश्वर कडव यांना प्रदान केलं जाईल. परंतु सुरुवातीच्या 3 चेंडूंवर मात्र स्वप्नील गांगडनं दबदबा निर्माण केलं, वर्चस्व निर्माण केले. या वर्चस्वाला खारीज केलं जाईल का? इथे मात्र चांगली गोलंदाजी. फलंदाजाला सातत्यानं एकेका धावेसाठी तरसवणारी गोलंदाजी. आणि या षटकाचं पृथक्करण देखील आपण जर पाहिलं तर फर्स्ट बॉल डॉट आला, सेकंड बॉलवर विकेट आली, थर्ड बॉलवर सिंगल, फोर्थ बॉलवर जर आपण पाहिलं तर निश्चित डॉट बॉल येतो. या षटकाचा पुढचा चेंडू ज्ञानेश्वर साठी गोलंदाज स्वप्नील गांगडे याचा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र ज्ञानेश्वर कडवच्या बॅट मधनं हे केलं गेलंय आक्रमण. चेंडू निघून जाईल सीमा पार. मानिवलीकरांना विश्वास प्रदान करणारा चौकार. ने 5 बॉलमध्ये 5 षटकार खेळले होते. त्यासाठी प्रसिद्ध उद्योजक चहाप्रेमी कट्टाचे अध्यक्ष सुभाषदादा ढमके यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. गणेश आपण यायचंय ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच निखिलजी ठोंबरे सर. 5 चेंडू संघाची धावसंख्या आपल्या पाहायला मिळते 5. यावेळेला लो फुल टॉस, एक सुंदर ऑफ ड्राईव्ह. चेंडू मैदानाच्या आत थांबणार नाही. या शेवटच्या चेंडूवर आपल्या फलंदाजीतलं सामर्थ्य प्रदान करणारा ज्ञानेश्वर कडवच्या बॅटमधनं आलाय चौकार.
सुरुवातीचे 4 चेंडू जर पाहिले तर 4 चेंडूंमध्ये केवळ आणि केवळ एक धाव खर्च केली होती गोलंदाज स्वप्नील गांगडनं. परंतु त्यानंतरच्या चेंडू क्रमांक 5 वर आला चौकार, चेंडू क्रमांक 6 वर देखील आला चौकार. ज्ञानेश्वर कडव निश्चितपणे सांगतोय की सुरुवात जरी दमदार झाली नसली तरी मधल्या जो काळ आहे त्या मधल्या काळामध्ये आम्ही आमचं राज्य निर्माण करण्यासाठी पुन्हा एकदा मैदानाच्या आत तो लढा उभारू शकतो. आणि म्हणून तर क्रिकेटच्या मैदानाला जेव्हा रणभूमीचं स्वरूप प्राप्त होतं त्याच रणभूमीवर जेव्हा सामन्यांचं रणकंदन गाजतं तेव्हा मात्र क्रिकेटच्या चाहत्यांना पर्वणीचा अद्वितीय असा सोहळा अनुभवायला मिळतो. आणि हाच अद्वितीय सोहळा टेंभरेकरांच्या वतीनं कैलासवासी रामचंद्र स्मृती चषक 2024च्या या महाथरातून आपल्याला अनुभवायला मिळतो. चांगली गोलंदाजी, पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केला गोलंदाज स्वप्नील गांगडनं, तिथे एक विकेटचं देखील पतन झालं. आता मात्र षटक क्रमांक 2 छत्रपती संभाजीनगर या संघाकडनं गोलंदाज घेऊन येईल तो म्हणजेच कुणाल. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळेल हरीश, नॉन स्ट्रायकिंग एंडला ज्ञानेश्वर. हरीशसाठी कुणालचा हा पहिला चेंडू, 9 धावांचा पहिला षटक आपण पाहिलं. इथे मात्र लो फुल टॉस ऑन साईडला खेळलेत, वाईडिश लॉंग ऑनला लॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात असेल, एकापेक्षा अधिक काही मिळणार नाही. षटक क्रमांक 2च्या पहिल्याच चेंडूवर मात्र या एकेरी धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल आणि संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये एंटर होतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. निश्चित अजूनही या डावामध्ये बरंच काही घडणं बाकी आहे. मानवली संघ सातत्यानं माहीत आहे हल्ला कसा चढवायचा, सातत्यानं माहीत आहे दबावाच्या परिस्थितीमध्ये देखील आपल्या संघाला मजबूतीनं कसं उभं करायचं. आणि तो इरादा तुमचा पक्का असला, तो निर्धार तुमचा पक्का असला की तुमच्या ध्येयापर्यंतचा प्रवास सहज सोपा सुलभ आणि सुकर होतो. फुलटॉस बॉल यावेळेला मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळलेला फटका क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान एक धाव धावून निघेल पूर्ण. एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 1-1-11 एकर 11 धावा. पहिले 2 चेंडू कुणालनं शांत ठेवलंय फलंदाजांना. पहिले 2 चेंडू कुणालला माहीत आहे इथं जर आपण फलंदाजांना डोकं वर काढून आपल्यावर हल्ला करण्याची संधी दिली तर मग मात्र पुढचा काळ, पुढचा प्रवास अत्यंत वेदनादायक होताना पाहायला मिळेल. इथे मात्र बॅटरनं हा फटका खेळलाय, चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षकानं अंदाज घेतलाय आणि झेल देखील टिपलाय. या वेळेला मैदानाच्या आत बाद होईल तो म्हणजेच फलंदाज हरीश. ते म्हणजे 11 धावा आणि 11 धावा जमवत असताना फर्स्ट बॅटिंग करणाऱ्या मानवली संघाला मात्र आपल्या 2 गड्यांना देखील गमवावं लागलंय. मैदानाच्या नो बॅटर वेगी येईल, संघ अडचणीत सापडला पण इथून पुढे संघर्षाच्या काळामध्ये मात्र तुम्हाला तग धरून प्रतिस्पर्ध्याच्या विरोधात शड्डू ठोकत आपल्या संघाला पुन्हा एकदा मजबूतीनं पुनरागमनाच्या वाटा, रस्ते सगळं काही पुन्हा नव्यानं निर्माण करावं लागेल. ते करता येईल का? यावेळेला मात्र गोलंदाजाची कमाल म्हणावी लागेल. सातत्यानं आपण जर पाहिलं तर फलंदाजांना त्रेदा तिरपीट उडवायला लावणारी गोलंदाजी आणि त्याही पेक्षा यावेळेला तारांबळ उडाली आहे ती छत्रपती संभाजीनगरच्या क्षेत्ररक्षकांची. संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र पाहायला मिळेल त्या म्हणजेच 12 धावा, एक सिंगल अंकित होत्या. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र पाहायला मिळेल ज्ञानेश्वर कडव. या खेळाडूकडे क्षमता आहे, या खेळाडूला हवाई सफर करणं आवडतं, या खेळाडूला चेंडूला मैदानाच्या आत ठेवण्यापेक्षा बाहेर पाठवण्यामध्ये फार मोठा इंटरेस्ट आहे आणि तो इंटरेस्ट या वेळेला मात्र मैदानाच्या आत अवतरित केलं जाईल का ज्ञानेश्वर कडवकडनं. पुढचा चेंडू ज्ञानेश्वरच्या विरोधात काहीतरी नवीन करण्याच्या नादामध्ये आउट ऑफ द लेग स्टिक डिलिव्हरी. यस, पंचांचा वाईटचा इशारा येईल. अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये संघाची धावसंख्या 1 पुढे जाऊन सरसावेल. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 13 धावा. धावांचा रतीब कुठेतरी थांबलेला पाहायला मिळतोय. जी स्थैर्य स्थावरता या क्षणाला मानिवली संघाच्या धावफलकावर आली. ओके, यावेळेला मात्र पुन्हा दोन्ही अंपायरनी चर्चा करून निर्णय पोहोचवलाय की या इट इज डॉट बॉल. सो 12 धावा धावफलकावर. हवेला निश्चित ज्या पद्धतीनं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, वारंवार म्हणतात ना खेळपट्टीच्या तुम्हाला स्वभावाशी सुसंगतता निर्माण करता आली
की तिथल्या टप्प्याचा अंदाज येतो, कुठल्या लेंथला आपण बॉलिंग करावी याचा पुरेपूर अंदाज येतो आणि त्यानुसार जर आपण गोलंदाजीतल्या त्या षटकामध्ये आगेकूच केली तर मग प्रतिस्पर्ध्याला शरणगती पत्करायला लावणारी गोलंदाजी आपल्याकडनं नैसर्गिकरित्या होत असते. 2 षटकांचा पहिल्या डावातला खेळ इथे मात्र समाप्त झाला आणि या पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या मानिवली संघाची धावसंख्या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 12 धावा. चला वळूयात मैदानाच्या आत. छत्रपती संभाजीनगर या संघाकडनं षटक क्रमांक 3 ची जबाबदारी घेण्यासाठी येईल गोलंदाज प्रतीक देसले. प्रतीक देवळे स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल बॅटर विकी. नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल ज्ञानेश्वर. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. क्वालिफायचा सामना खेळायचा असेल तर या सामन्यामध्ये दोनही संघांपैकी विजयाची पताका नेमका कोण फडकवेल यावेळेला चेंडू हवेत. अमोल कथोरे तैनात. षटक क्रमांक 3 च्या चेंडू क्रमांक 1 वर उडालेला झेल टिपला अमोल कथोरेंनी आणि हा गडी देखील होईल बाद बाद. शून्य शून्यच्या सरासरीनं केवळ आणि केवळ 12 धावा मानिवली संघाच्या धावफलकावर अंकित झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं आणि अशा वेळेला तुमच्या खेळपट्टीवर टिकून राहून खऱ्या अर्थानं डावासाठी नव्याने येणाऱ्या फलंदाजांसाठी फाउंडेशन तयार करणं, पाया रचणं अत्यंत गरजेचं असताना तो बेस तुम्हाला भक्कमरित्या उभा करणं गरजेचं असताना तिथं मात्र एका मागोमाग एक धक्के लागत चालले. डाव विस्कळीत होताना चित्र आपल्याला पाहायला मिळतं. धावांचा ओघ आणि वेग प्रचंड स्वरूपात मंदावलेला पाहायला मिळतो आणि वर्चस्व गाजवले ते छत्रपती संभाजीनगर संघाच्या गोलंदाजांनी कौतुक करावं लागेल. एक स्ट्राईक रोटेट होऊन दिली जात नाहीये. मोठे फटके तर अक्षरशः बंद झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आणि अशा वेळेला तुम्हाला सिंगलसाठी देखील जर तरसावं लागत असेल, संघर्ष करावा लागत असेल तर परिपूर्ण या सगळ्या गोष्टीचं संपूर्ण श्रेय हे तुर्तास तरी छत्रपती संभाजीनगर संघाच्या गोलंदाजांचं. भावेश यावेळेला ऑन साईडला खेळलेला फटका वाईडिश लॉंग ऑन मध्ये काऊ कॉर्नरच्या अगदी समोर अमोल कथोरे पोहोचतील आणि तिथे पुन्हा एकेरी धावेवर समाधान मानावं लागेल. ही एकेरी धाव आणि संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 13 धावा. अजूनही 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथून पुढे तुषार मडके डावाला आकार देत असताना ज्ञानेश्वर कडवनं बरसणं फार गरजेचं असेल. ज्ञानेश्वर कडवच्या बॅट मधनं ती धुवाधार इनिंग आपल्याला पाहायला मिळेल का? नेक्स्ट बॉल. यावेळेला मात्र लाजवाब गोलंदाजी. निश्चित जर आपण पाहिलं राईट आर्म अराउंड द विकेटचा मारा उजव्या हाताच्या गोलंदाजासाठी, उजव्या हाताचा गोलंदाज फलंदाजासाठी उजव्या हाताचा गोलंदाज ज्यावेळेला अराउंड द विकेट न येतो नॅचरल अँगलचा वापर केला गेला. बाहेर निघाला चेंडू, थोडासा खाली राहिला, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला. इथे मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. डॉट आलाय. शेवटचे 9 चेंडू शिल्लक असतील आणि संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 13. ज्ञानेश्वर कडव यावेळेला पुन्हा ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. डिप विकेटला चेंडू ट्रॅव्हल करतोय क्षेत्ररक्षक तिथे मात्र अगदी चित्त्याच्या वेगाने चेंडू पर्यंत पोहोचतील. कन्फ्युजन, गोंधळ, संभ्रमावस्था आणि या संभ्रमावस्थेमध्ये धावबादच्या स्वरूपात आणखी एक गडी बाद. चार चेंडू आतापर्यंत झाले. 4 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्यात. 1 विकेट स्वतःच्या नावावर आहे आणि 1 विकेट धावबादच्या स्वरूपात आहे. शेवटच्या क्षणाला देखील मानिवली संघाला डोकं वर काढू दिले नाही. यावेळेला ऑन साईडला पुन्हा सजवलेला फटका. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात असतील.
एका धावेवर पुन्हा समाधान मानावं लागेल. एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल ती म्हणजेच 15 धावा. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत. अगदी जर आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर संघाच्या कर्णधारानं नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजीचा का निर्णय घेतला नाही याचं उत्तर इथं पाहायला मिळतं. बॉलिंग आपली स्ट्रेंथ आहे. ॲज अ चेसर म्हणून आपलं काम सातत्यानं चोखंदर राहिलेलं आहे. अशा वेळेला पुन्हा एकदा त्याच स्ट्रेंथला अजबवण्याचा प्रयत्न केला आणि तेच स्ट्रेंथ यावेळेला मात्र कामी आली. अमोल कथोरे यांचा डिसिजन आतापर्यंत चांगला ठरलाय. यावेळेला मात्र ज्ञानेश्वर कडवला देखील षटक क्रमांक 3च्या शेवटच्या चेंडूवर डॉट बॉल न दिलं उत्तर गोलंदाज प्रतीक देवळेनं. 3 षटकांचा पहिल्या डावातला खेळ इथे मात्र समाप्त झाला आणि या पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर फर्स्ट बॅटिंग करणाऱ्या मानिवली संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच केवळ आणि केवळ 15 धावा. 5.00च्या सरासरीनं आतापर्यंत 15 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. कौतुक करावं लागेल 4 विकेट्स गमावल्यात आणि कौतुक करावं लागेल छत्रपती संभाजीनगर संघाच्या गोलंदाजांचं. म्हणून मित्रांनो म्हणतात ना तुम्ही केलेलं प्लॅनिंग जोपर्यंत मैदानाच्या आत उतरल्यानंतर सक्सेसफुली इम्प्लिमेंट होत नाहीये, यशस्वीपणे अंमलात येत नाहीये, तोपर्यंत तुम्ही प्रतिस्पर्धी संघावर वरचं ठरू शकत नाहीये. तोपर्यंत तुम्ही प्रतिस्पर्धी संघाचं प्लॅनिंग खऱ्या अर्थानं उद्ध्वस्त करू शकत नाहीयेत. अगदी डावाच्या सुरुवातीच्या पहिल्या षटकापासून अगदी नियंत्रणात्मक गोलंदाजी पाहायला मिळाली. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी पाहायला मिळाली. या खेळपट्टीवर आमंत्रण देणारा एकही चेंडू छत्रपती संभाजीनगर संघाच्या गोलंदाजांनी फेकला नाही. त्यातल्या त्यात क्षेत्ररक्षकांनी देखील चुका टाळल्या गेल्या. समोरून असणाऱ्या आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मानिवली संघाच्या फलंदाजांना देखील अगदी जेरीला आणणारी गोलंदाजी, वेठीस धरणारी गोलंदाजी या क्षणाला मैदानाच्या आत अवतरित झाली. आणि याच सगळ्यांचं परिपाक स्वरूपातलं चित्र जर आपण पाहिलं तर आमचे स्कोरर मित्र विशाल तुपे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतायत. 3 षटकं 15 धावा. षटक क्रमांक 4 छत्रपती संभाजीनगर या संघाकडनं घेऊन येईल गोलंदाज वल्लभ पानसरे. पहिला चेंडू वल्लभ पानसरेचं स्वागत करत असताना इथे मात्र गोलंदाजांच्या कामगिरीला क्षेत्ररक्षकांची उत्तम मिळतीये साथ. अजयच्या माध्यमातून पकडलाय हा आजच्या दिवसातला आणखी एक बहारदार झेल संपलाय. पुन्हा एका बॅटरचा खेळ. क्रमांक 4 मध्ये जारी आहे. पहिल्या चेंडूवर दिला धक्का. शेवटचे उरलेत 5 चेंडू 5 बाद 15 अशी स्थिती आहे फर्स्ट बॅटिंग करणाऱ्या मानिवली टीमची. सेकंड बॉल ऑफ दिस लास्ट ओव्हर, 4th ओव्हरचा सेकंड बॉल. इथे मात्र पुन्हा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ मध्ये स्वतः अजय तैनात असतील. काय कमालीचं क्षेत्ररक्षण राहिल्या म्हणून तर म्हणतात ना क्रिकेट हा एकट्या दुकट्याच्या जीवावर खेळला जाणारा खेळ नाही आहे. तर मैदानाच्या आत उतरल्यानंतर प्रत्येकानं आपली कामगिरी आपल्या संघाच्या हितावह कशी दाखल होईल यासाठीचं कमिटमेंट करणं, यासाठीचं समर्पण करणं आणि योगदान देणं ही अनिवार्यतेची बाब. इथे मात्र या क्षणाला स्ट्रायकिंग एंडला आलेल्या ज्ञानेश्वर कडवनं गोलंदाज वल्लभ पानसरेला दाखवलंय आभाळ, आकाश, आसमान, आसमानी षटकार. षटकार आला. षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 22 धावा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत, अजून काही संपलं नाहीये मित्रांनो. या 3 चेंडूंमध्ये मोठे प्रहार आले तर दबाव असेल छत्रपती संभाजीनगर संघावर. इथे मात्र ज्ञानेश्वरच्या बॅटमधून हा फटका लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला. दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय. स्ट्राईक कीप करण्याच्या नादामध्ये इथे मात्र विकेट गमवावी लागेल बॅटर निशांतला निवृत्तीला आणि परतावं लागेल माघारी.
कोणीच्या माध्यमातून आलंय. पण आता हे गाणं गोलंदाजाला लागू होईल की ज्ञानेश्वर कडवला लागू होईल पाहूया. 23 धावा आहेत, धाव फलकावर. नेक्स्ट बॉल यावेळेला मात्र सरा बॅटनं लोफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र अजय तैनात आहे आणि अजय जिथं तैनात आहे तिथे मात्र कोणत्या प्रकारच्या मिस्टेकची गुंजाईश आपल्याला पाहायला मिळणार नाही. या 2 धावा धावून पूर्ण केल्यात. 2 धावांनी फर्स्ट बॅटिंग करणाऱ्या मानिवली संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 24+1 25 धावा. या 25 धावा लास्ट बॉल माझ्या मते शेवटचा चेंडू शिल्लक असेल. येस, दिस इज द लास्ट बॉल ऑफ दिस फर्स्ट इनिंग. शेवटचा चेंडू ज्ञानेश्वर कडव. या क्षणाला शेवटच्या चेंडूवर देखील ज्ञानेश्वरचं मोठा फटका खेळण्याचं स्वप्न मात्र भंगलंय आणि ही एक धाव येईल. 4 षटकांचा हा पहिला डाव इथे मात्र समाप्त झाला आणि या 4 षटकांच्या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर फर्स्ट बॅटिंग करणाऱ्या मानिवली संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजेच 6 बाद 26 धावा. विजयासाठी छत्रपती संभाजीनगर या संघाला आवश्यक असतील. 24 चेंडू 27 धावा. स्वागत आहे. आर्यन स्पोर्ट क्लब त्याचबरोबर आशिष क्रिकेट क्लब आणि एकता मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेली ही क्रीडा स्पर्धा स्वर्गीय रामचंद्र स्मृती चषक आणि या स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक पहिल्या दिवसातील सामना क्रमांक आपण 6वा पाहतोय. जो संघ जिंकेल तो जय भवानी किशोर या संघाबरोबर शेवटची मॅच खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गणेश खंडागळे आणि गणेश खंडागळेच्या जोडीला मैदानामध्ये अमोल कथोरे दाखल होत आहेत. 27 धावांचं लक्ष 24 चेंडूंमध्ये. गोलंदाजी मार्कवर ज्या खेळाडूने या स्पर्धेतला पहिला फायपर कंप्लीट केलाय तो गोलंदाजी मार्कवर हरेश आहे. तर स्ट्रायकर एंडवर मागील सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावणारा खेळाडू गणेश खंडागळे ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात होती. आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. पहिला चेंडू अतिशय सुंदर हाताळला. हरेशकडे ती क्षमता आहे चांगली गोलंदाजी करण्याची, परंतु विस्फोटकता गणेश खंडागळेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. बनवायच्या 27 धावा. 23 बॉलचा खेळ बाकी आहे. तर 23 बॉलमध्ये कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. गणेश खंडागळेची हरेचा बॉल फटका इथे सुंदररित्या. विकीचं क्षेत्ररक्षण अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळालं. 1 धाव आली या बॉलवर. सुंदर असा चेंडू बॅकफुटला गेले. फटका चांगला सजवलाय.
एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पाहता पाहता 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोचेल ती 3 या धावसंख्येवर. पाटलक मैदानामध्ये करायचंय तो 27 धावांचा. सलामीची जोडी अमोल आणि अमोलच्या जोडीला गणेश खंडागळे मैदानामध्ये दाखल झालेत. सुंदर असा चेंडू, बॅक टू बॉलर, फटका दमदार, अमोल कथोरेच्या बाडामधून चेंडू सीमा पार येतोय, खणखणीत चौकार, 4 रन. एक पारितोषिक आलंय अमोल कथोरे यांच्यासाठी. तुषारजी मडके भाऊजींसाठी मेवण्याकडून पारितोषिक. 3 चौकार 500 रुपयाचं पारितोषिक. लगातार 3 चौकार जर खेळत असेल अमोल कथोरे तर. आपल्याकडे धावसंख्या 7 ऑन द बोर्ड. 20 चेंडू 20 धावा. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा आलाय, वेस्ट ऑफ हाईट. बीमर 1+1 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकावर वाढेल, जाऊन पोचेल ती 9 या धावसंख्येवर. 9 ऑन द बोर्ड. 9 धावा धावपलकावर आहेत. 27 धावांचं माफक आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरलाय संघ. कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. हरेश तयार. हरेचा हा चेंडू लाईन इथे खराब आहे, फ्री बॉल होता गणेशसाठी. पंचांचा अवांतरचा इशारा आला. विशेषतः पंचांचं आपण कौतुक करू. त्यामध्ये प्रवीण विशेष सर आहेत, अभयजी पाटोळे सर आहेत आणि प्रशांतजी देसाई सर. अतिशय सुंदर अंपायरिंग या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते, त्यांचंही कौतुक व्हायला पाहिजे. गोलंदाज तयार. सुंदर असा चेंडू, तितका चांगला फटका. डीप मिड विकेटमध्ये चेंडू, काव कॉर्नरमध्ये चेंडू जाईल. तिथे क्षेत्ररक्षक आलेत. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकावर वाढेल. 11 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या इनिंगचा आपण थोडासा लेखाजोखा पाहू. त्यामध्ये स्वप्नील गांगड 9 धावा, तदनंतर कुणाल आले, त्यांनी 3 धावा दिल्या. प्रतीक देवळे 3 धावा आणि शेवटच्या षटकामध्ये वल्लभ पानसरेने 11 धावा खर्चलेल्या आहेत. एकूण अशा 26 धावा खर्चल्यात. 27 बनवायच्या. सुरुवात अतिशय दमदार आहे. 11 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. अमोलसाठी हा चेंडू, शॉट मोठा खेळण्याचा प्रयत्न. काव कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. 1 धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. अमोल कथोरेच्या बाडमधून चेंडू सीमा पार, चौकार. शेवटचे 12 चेंडू आणि 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 12 धावा बनवायच्यात विजयासाठी टीम छत्रपती संभाजीनगरला. अठरा चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. बघूया या षटकामध्ये आता कशा प्रकारची कामगिरी होती विजयासाठी. अजून समीकरण 12 धावांची आवश्यकता आहेत. 18 चेंडू 12 धावांची आवश्यकता. पहिल्या मॅचमध्ये गोलंदाज थोडेसे मागडे ठरले होते टीम छत्रपती संभाजीनगरचे, परंतु अजय यात्रे आणि त्याचबरोबर आपण पाहिलं गणेश खंडागळेने एकतर्फी लढत देत तो सामना जिंकवला. आता पाहूया या मॅचमध्ये 18 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर तयार. सुंदर बॉल. गणेश संतोष खंडागळेच्या बॅटमधून चेंडू सीमा रेषा पार, षटकार. मिळतात त्या 21 धावा प्रत्येक दिवसामध्ये. पहिला सामना 5 षटक, दुसरा सामना 4 आणि तिसराही सामना 4 षटकांचा. 17 चेंडू 6 धावा. इथे टाकलेला बॉल, पंचांचा अवांतरचा इशारा. वाईडच्या रूपाने एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोचेल ती सध्याच्या घडीला 22 या धावसंख्येवर. विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. सुंदर असा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. सुंदर असा चेंडू, तितकाच दमदार फटका. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. विजयाचा शंखनाद करणारा षटकार. गणेश खंडागळेच्या बॅटमधून 6 धावा. छत्रपती संभाजीनगर तिसऱ्या राऊंड मध्ये दाखल.
मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहोत. 2 गोलंदाज आहेत ज्यांनी 3-3 धावांचं षटक टाकलंय, पण प्रत्येक देवाळेच्या ओव्हरमध्ये एक